अटक केली नसती तर हा मोर्चा आणखी प्रचंड मोठा झाला असता। मात्र या आंदोलनासाठी मराठी माणूस एकवटला याचा आनंद। अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। स्थानिकांना घेऊनच मोर्चा सुरू होता, मात्र ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलक आणि महिलांसोबत वागणूक केली त्यामुळे बाहेरचे लोकही सहभागी झाले। अविनाश जाधवांची टीका। मीरा रोडमध्ये अशा प्रकारचा मोर्चा ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी। अविनाश जाधवांचा आरोप। मराठ्यांना कमजोर समजू नका, महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे। अविनाश जाधवांचा इशारा। महाराष्ट्रात मराठी माणसाला घाबरवण्याचा दडपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठी माणूस घाबरला नाही। मराठीचा टक्का कमी आहे म्हणणाऱ्यांना हा मोर्चा उत्तर। अविनाश जाधवांचा टोला। आशिष शेलार कधी मराठ्यांसाठी रस्त्यावर उतरले का? अविनाश जाधवांचा सवाल। राजकारणासाठी मराठी हवे, जाधवांचा आरोप। मंत्री प्रताप सरनाईक मीरा रोड स्थानक परिसरात मराठी मोर्चात सहभागी, मात्र नागरिकांच्या परत जा अशा जोरदार घोषणाबाजीनंतर सरनाईक माघारी परतले। प्रताप सरनाईकांसोबत झालं ते योग्य नाही, ते मराठी माणूस म्हणून आले होते। अविनाश जाधवांचं वक्तव्य। मात्र अगोदरच मोर्चा थांबवायचा नव्हता, जाधवांनी व्यक्त केला सरकारवर रोष। अन्याय होत असेल तर एक मराठी माणसाने एकत्र आलंच पाहिजे। प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी होण्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी मोर्चात शिवरायांची वेशभूषा करून लहान मुलगा सहभागी। प्रत्येक माणसाला मराठी आलीच पाहिजे या मागणीसाठी ओमकार मोर्चात सहभागी। मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना विचारला जाब। सूत्रांची माहिती। परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? चौकशी करत अहवाल सादर करण्याचे आदेश। आम्ही रूट बदलायला तयार होतो, मात्र मीरा रोड वरून मोर्चा घोडबंदरला काढायला सांगितला। मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती। पोलिसांना नक्की परवानगी द्यायची होती की प्रकरण चिघळवायचं होतं? देशपांडेंकडून शंका व्यक्त। रत्नागिरीच्या तहसीलदार कार्यालयावर मनसेचा मोर्चा। मनसे नेते प्रकाश महाजन, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद काही मिटेना। परभणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश घनघाव यांची नियुक्ती। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांच्या उपस्थितीत नियुक्ती। महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता देण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आक्रमक। इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय। सातबारा कोरा पायदळ यात्रेचा आज दुसरा दिवस। यात्रा यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करणार। यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना जोडणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांसोबत रवींद्र चव्हाण यांनी केली चर्चा। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील घेतली भेट। पुण्यात झालेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना। बीडमध्ये गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करत काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा माथेफिरू विरोधात निषेध। विरोधकांचं विधिमंडळाच्या पायरीवर आंदोलन। विरोधी पक्षनेते पद न देणाऱ्या सरकारचा विरोधकांकडून धिक्कार। सरन्यायाधीश यांच्याकडे न्यायाची मागणी। राज्यात कोणालाही मोर्चा काढण्यासाठी परवानगी मिळेल, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही। मुख्यमंत्र्यांची मनसे मोर्चावर प्रतिक्रिया। खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य योग्य नाही, यातून संभ्रम निर्माण होतो। मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान मोठं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। परप्रांतीयांच्या मोर्चाला भाजपने निधी दिला, मात्र मनसेच्या मोर्चाला विरोध। सरकार दुटप्पीपणा करत असल्याचा रोहित पवारांचा आरोप। जनसुरक्षा कायदा संविधानाच्या विरोधातील आमदार रोहित पवारांकडून कायद्याचा विरोध। हा कायदा लागू न करण्यासाठी सरकारला मार्गदर्शन करण्याची सरन्यायाधीश भूषण गवईंकडे मागणी।
मनसेचा मोर्चा वैयक्तिक, मात्र राज्यात मराठीच्या मुद्द्यावर राजकारण सुरू. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वेळी हिंदी सक्तीचा अहवाल, मात्र सध्या मनसेनं मोर्चा काढल्यानंतर आपणच मराठ्यांचे तारणहार दाखवण्याचा प्रयत्न. मंत्री उदय सामंतांचा आरोप. ओयो हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी? भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सवाल. देशभरातील 25 कोटी कर्मचाऱ्यांचा उद्या देशव्यापी संप. सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक. 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांचा संप. खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत पन्नून हा पाकिस्तानी एजंट. ISI त्याला निधी पुरवतं. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मजिंदर सिरसा यांचं वक्तव्य. ब्राझीलमध्ये आयोजित 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी. 6 आणि 7 जुलै रोजी परिषद पार. पाकिस्तानचे राजकीय वातावरण अस्थिर. लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत. जनरल असीम मुनीर राष्ट्रपतीपद स्वीकारण्यासाठी पडद्यामागे डावपेच आखत असल्याचा पाकिस्तानी पत्रकार सय्यद यांचा दावा. इराण आणि इस्रायल संघर्षाचा भारतातील बासमती तांदूळ निर्याताला फटका. गेल्या 3 महिन्यात निर्यातीत 30% घट. इराण भारताचा सर्वाधिक बासमती तांदूळ आयातदार देश. लहान मुलांना घरात एकटे ठेवू नका. इमारतीच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत चिमुकली अडकली. सुट्टीवर असलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यामुळे वाचली मुलगी. पुण्याच्या कात्रज जवळील गुजर निंबाळकर वाडी येथील घटना. सातारा तालुक्यातील जांभे येथील तब्बल 300 एकर जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणात फसवणुकीचा आरोप. ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. रत्नागिरीतील लांजा नगरपंचायत डम्पिंग ग्राउंडला कोत्रेवाडी ग्रामस्थांचा विरोध. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण. कोल्हापुरात हिंदू जनसंघर्ष समितीचे आमरण उपोषण. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी थांबवा यांसह 31 मागण्या जिल्हा प्रशासनाकडे उपोषणकर्त्यांनी केल्या. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधीला प्रशासकीय आदेशाद्वारे अपात्र ठरवता येत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निष्कर्ष. सिरसगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या आदेशाला अंतरिम स्थगिती. छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई. 19 जणांवर गुन्हे दाखल. ऑफिसच्या वेळा बदला. लोकलची गर्दी कमी करा. 800 सरकारी खासगी कार्यालयांना मध्य रेल्वेचं विनंती पत्र. लोकलमधील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी उपाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.